टीमें दो है, जो बेलपाड़ा 11 बेलपाड़ा और उनके खिलाफ खेलेगी आर्यन स्पोर्ट्स 11 चिरले। ये दो ताकतवर टीमों के बीच में मुकाबला। इतने रात्रि में भी हमारे सभी मेहमान मैच का आनंद लेते हुए, खास करके विजय शेठ घरत होंगे, चेतन घरत होंगे, महेश भाई कड़ू होंगे, उनके समेत हमारे टिका मामा, उसके समेत हमारे ठाकुर साहब, विकास भाई, हमारे अजय कड़ू, सभी का स्वागत करते और चलते हैं मैच की तरफ। अजय कड़ू बिल्कुल नावे ग्राम पंचायत के विद्यमान सरपंच विजेंद्र भाई पाटिल इनको इस टूर्नामेंट का आमंत्रण बिल्कुल दिया है और कल मात्र उनकी उपस्थिति इस टूर्नामेंट में हमें नजर आएगी। दमदार सरपंच नावा ग्राम पंचायत विजेंद्र भाई पाटिल कल इनके यहाँ पर इस टूर्नामेंट के लिए भी उपस्थित होगी। विजेंद्र भाई आपका भी हम स्वागत करेंगे, विद्यमान सरपंच नावा ग्राम पंचायत। कैमिजॉन मैचों का स्टार्ट 3 ओवर का मुकाबला है, जहां पर हाई वोल्टेज ड्रामे में शानदार जीत हासिल की आपने देखा। खास करके बेलपाड़ा 11 टीम ने बहुत बड़ा लक्ष्य था और इतने रात्रि में भी ये टारगेट चेस किया, ये बहुत बड़ी बात होगी उनके खिलाड़ियों के लिए। यस अंपायर, पावर प्ले की 3 ओवर। यस तो राहुल मोकल रंजनपाड़ा इनके ओर से शुभकामना आ चुकी है आर्यन 11 चिरले टीम के लिए। स्वागत है आपका। इतने रात्रि में भी मैच का आनंद ले रहे, अच्छी बात है, गलत बात नहीं है, ये क्रिकेट ऐसा के लिए। संपायर बॉल टूट गया, फूट गया, चला फील्डिंग लावून घ्या तुम्ही, बॉल भेटेल तुम्हाला, फील्डिंग सजवून घ्या, विनंती असेल बेलपाडा संघ आपली फील्डिंग लावून घ्या। बीवी के लिए महल बनाने वाले बहुत देखे, लेकिन मां के लिए स्वराज्य बनाने वाला सिर्फ एक ही थे, वो है छत्रपति शिवाजी महाराज। छत्रपति शिवाजी महाराज इनके प्रतिमा को पूजन करते हुए टूर्नामेंट को शुरुआत हुई, गणराय को वंदन कर दिया और आज देखिए दूसरी रात्रि आज चलती हुई रामशेठ ठाकुर क्रीडानगरी चावले के मैदान में हमारे छोटे छोटे बच्चे, उनकी हम मेहनत देख सकते हैं बॉल बॉय की भूमिका में। क्या नाम है इनका? विजय गरज साहब। बॉल लेकर बुआ उमेश मालकरी है, मतलब हरि भक्त परायण। जैसे बैलगढ़ा क्षेत्र में प्रमोद कड़ू, जैसे बैलगढ़ा क्षेत्र में आप सप्त हिंद केसरी बकासुर को देखते हैं, वैसे कॉमेंट्री के क्षेत्र में डबल हिंद केसरी बकासुर महागुरु एमडी गढ़गेश्वर हम संबोधते हैं। उनके पास 2 किताबें, एक केंद्रीय मंत्री नारायण राणे पुरस्कृत सम्मान, दूसरा है सुनील गावस्कर पुरस्कृत सम्मान। इसलिए महागुरु को हम डबल हिंद केसरी कॉमेंट्री क्षेत्र के बकासुर कहते हैं। चलिए मैच की तरफ फील्डिंग लगाइए। टीम बेलपाड़ा 11 बेलपाड़ा और आलमबिक चौड़ी मैदान के अंदर आती हुई निर्दोष घरत और अक्षय पाटिल। रायगढ़ प्रीमियर लीग में आर्यन चिरले आपने देखा निर्दोष कप्तान थे, बेहतरीन क्रिकेट उन्होंने खेला और आप अपने ग्रामीण की जिम्मेदारियों को बखूबी निभाते हुए 3 ओवर का मैच। जिंदगी की हर ठोकर ने सिर्फ एक सबक सिखाया, रास्ता कैसा भी हो सिर्फ अपने पैरों पर भरोसा रखना चाहिए। आज देखिए 40+ का यह दमदार खिलाड़ी, दोस्तों आप भी उनके पांव में वो ताकत है। एक याद है दिनेश बंधु कि वीरेंद्र सहवाग और एडम गिलक्रिस्ट के जो बल्लेबाजी के ऊपर संदेह किया गया था, कईयों ने सवाल उठाए गए थे, उसकी चर्चा जरूर करेंगे। पहली गेंद इनसाइड आउट मारने का प्रयास, देखिए वो सवाल ऐसा रखा गए थे उनके ऊपर कि एडम गिलक्रिस्ट के पास और वीरेंद्र सहवाग के पास फुटवर्क नहीं है। फुटवर्क नहीं है इसका मतलब ये नहीं आप कुछ नहीं कर सकते, आपके पास हाथ है, आपके पास कलाई है। और आज देखिए इंटरनेशनल क्रिकेट में वीरेंद्र सहवाग और एडम गिलक्रिस्ट इससे 2 बल्लेबाज है कि जिन्हें कांपते थे बॉलर भी। फुल टॉस, ये हवाई हल्ला किया है, गैप पे गेंद फील्डर आते हुए दूर से, लेकिन अंतिम क्षणों में बढ़िया फील्डिंग। 2 रन मिलेंगे तब तक। इसी 2 रनों की मदद से आर्यन 11 चिरलियर्स बीमर के लिए रिव्यू। इट्स अंपायर कॉल, बैटिंग टीम एक रिव्यू है हर एक टीम के पास। चलिए थर्ड अंपायर आइए, 4 अंपायर है हमारे मेहर सर। अरे बाप रे, ये बहुत अंपायर है। ब्लैक डायमंड ऑफ माउल कहाँ गए?
एनआर पैनल। चलिए अंपायर के निर्णय की प्रतीक्षा करेंगे। इट्स अ फेयर डिलीवरी। थर्ड अंपायर डिसीजन। चौका मिलेगा, माफ कीजिएगा 2 रन मिलेंगे। 2 के साथ यहां पर खाता खोला है और इस बार भी हवा में गेंद है। मिड ऑन का खिलाड़ी आता हुआ पीछे, लॉन्ग ऑफ खाली, लॉन्ग ऑन खाली है, लेकिन जब तक रोके लॉन्ग ऑफ का खिलाड़ी लॉन्ग ऑन के एरिया में आकर, तब तक दोहरा रन लेने का एक और बार समय था निर्दोष के पास। इसी 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 4 रन। जरूरी नहीं सब लोग आपको अच्छा समझ पाए, तराजू सिर्फ वजन बता सकता है, आपकी क्वालिटी नहीं। क्वालिटी क्रिकेट खेलना होगा इस मैदान में दोनों भी टीमों को। बॉलर राइट आर्म ओवर द विकेट से तैयार। ये हवाई हल्ला, इस बार मिस टाइमिंग है, सीधा मिड विकेट के खिलाड़ी के हाथ में। जश्न का माहौल बेलपाड़ा टीम के खिलाड़ियों के खेमे में। क्या भैरीनाथ भगवान का यह संगीत आपने सुना, और जैसे संगीत भैरीनाथ भगवान का लगा तो बेलपाड़ा टीम के समर्थक ब्लैक स्क्रीन के सामने बिल्कुल अपना आनंद यहां पर मनाते हुए स्वागत है। इतनी रात्रि में भी कैमरे के सामने मत आइए, वरना भाभी जी देखेंगे तो अच्छा है। रात भर डांस कर रहे जावले के मैदान में। साई देवा बैल के मालक प्रमोद कड़ू, बैलगाड़ा क्षेत्र में और एक विक्रमी खरीदी उनकी होने वाली है जल्दी। चलिए रन बने हैं 4, 1 विकेट के नुकसान के ऊपर फिलहाल इस मैदान के अंदर आर्यन स्पोर्ट्स 11 चिरली टीम। 23 बॉल जरूर डाली थी, क्या पेस है, क्या रफ्तार है विनय मात्रे के पास। डॉट बॉल की समाप्ति। अक्षय पाटिल मात्र नॉन स्ट्राइक एंड पर खड़े हैं, वो देखते रह रहे कि ये जो खिलाड़ी है लगातार प्रेशर झेल रहे। 4 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर पावर पे की आखिरी गेंद। ये भी डॉट बॉल, बेहतरीन ओवर। इसी के साथ पहले ओवर पावर पे में सिर्फ रन बने 4। एक इंपॉर्टेंट विकेट मैदान से बाहर लौटा और 1 ओवर का खेल। नो टीम मीटिंग। रोन तुरंत फील्डिंग की रचना कीजिए। 1 ओवर के समाप्ति के बाद 4 रन ठोक दी जाए। तर विकास भाई यांचा इथे आपण सन्मान करूया। एक उत्कृष्ट व्हिडिओ फोटोग्राफर आहेत आणि व्हिडिओग्राफर देखील आहेत आणि त्यांचा आपण सन्मान करूया। नेहमीच मुऱ्यांचा बंदोबस्त त्यांच्या माध्यमातून प्रमोद भाई यांच्यासाठी देखील केला जातो। पालाच्या आमच्या शेंगा असतील आणि अगदी परम मित्र जवळचे नेहमीच मित्र परिवाराला जब मिलते हैं तो यार तो बनता है हम सब का भी प्यार। चले बॉलर तैयार, राइट आर्म ओवर द विकेट से सेकंड ओवर। वेरी गुड बॉलिंग, वेरी गुड बॉलिंग। अपील थी गेंदबाज के, लेकिन विकेट कीपर का वो विश्वास नहीं था। चलिए स्ट्रॉन्ग अपील था, बेहतरीन लाइन, कमाल की गेंदबाजी करते हुए सनी ठाकुर की ये शानदार गेंदबाजी। जो गुजर चुका है उसे पीछे मुड़कर मत देखो, वरना जो मिलने वाला है उसे भी खो देंगे। वेरी गुड बॉलिंग। पिछली 7 गेंदों में मात्र 4, 1 विकेट मैदान से बाहर। आर्यन चिरली टीम थोड़ी सी संकट में नजर आती हुई। बॉलर सुनी तैयार, अच्छा शॉट है। चलिए शॉट कवर के खिलाड़ी को बीट करते हुए डीप कवर में गैप में है बॉल, सीमा पार जाएगी। 4 रन। मच नीडेड बाउंड्री बाय द बैट्समैन अक्षय पाटिल के बल्ले से 4 रन। धन्यवाद डीजे। बिल्कुल यहां पर डरोगे तो लोग और भी डराएंगे, हिम्मत करो तो बड़े बड़े भी सर झुकाएंगे। हाफ ट्रैकर की बॉल है, मोड़ दिया इस गेंद को सीधा सीमा रेखा पार, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से आउट ऑफ द पार्क।
तुमच्याकडे कुठला पद नाही म्हणून तुम्ही कधी नाराज होऊ नका, कारण छत्रपती शिवरायांनी जगातील सर्वात मोठा पद तुम्हाला दिलाय, तो म्हणजे शिवरायांचा मावला। राष्ट्रपति ना उपराष्ट्रपति, हिंदुस्तान में सिर्फ एक ही शासन है, वो है राजा शिव छत्रपति। तो पैरों का निशाना साधना चाहते थे, ना डांडा ना शेंडा, डायरेक्ट बूंदा देखने को मिला। और चलिए यहाँ पर खराब फील्डिंग, 2 रन मुकम्मल होंगे। जी हाँ, ये बल्ले पर लगी तो इसी तो पता चला था कि इशारा नहीं आया। और चलिए यहाँ पर आप देख सकते हैं 2 रन मुकम्मल, ओवर थोड़ा सा भरा, अभी तक 12 रन इस ओवर से आ चुके हैं। 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 16, यानी कि टारगेट सेट कर रही है पहले इनिंग्स में टीम आर्यन स्पोर्ट्स 11 चिरले। जीत हार तो चलती रहती है मेरे दोस्त, महत्वपूर्ण यह है कि हमेशा लड़ते रहना, हालात कितने भी खराब हो। और ये विकेट, एक गेंद बची है, लगातार 2 विकेट के लिए 500 का इनाम होगा। हेमंत ठाकुर, विघ्नेश पाटिल, इनके ओर से लगातार 2 विकेट लेते गेंदबाज सनी ठाकुर, तो इनके लिए 500 रुपए का इनाम दीजिए। कड़ू अब जावले में भी शरीरती का अड्डा बनाने वाले हैं, वहां भी आप हिंद केसरी का अड्डा देखेंगे आने वाले समय में। देखिए, किसी को कमजोर मत समझना, क्योंकि 5 रुपए का पेन 5 करोड़ का चेक लिखने में काम आता है। हो सकता है, कुछ भी हो सकता है। नए बैट्समैन आएंगे, ऋषभ, तो इस बार बल्ले का बाहरी किनारा लगा था, पीछे फील्डर है विकेटों के, रोकेंगे तब तक 1 रन। और इसी के साथ ओवर की समाप्ति और पहले ओवर, दूसरे ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान के ऊपर 17। आने वाली आखिरी ओवर होगी, कम से कम यहां पर 10-12 भी बना पाती है तो फाइटिंग टोटल खड़ा कर देगी। डीजे तो चलिए, आखिरी ओवर बचा हुआ है, इसके बाद एक मैच होगा। इंतजार में है टीम मोरिया 11 साबरखार, कौन आएगा इनके खिलाफ। लेन पीछे थी थोड़ी सी, अब हम पुल करने का प्रयास जरूर किया था। आउटफील्ड फास्ट है, गेंद जाएगी सीमा रेखा पार, डीप लॉन्ग लेग के रीजन में 4 रन। को धमाका देखने को मिला देसाई के अड्डा में। सोनिया बैल का क्या वो स्पीड था, पुराना चतुर्थ हिंद केसरी सोनिया याद आया, जो स्पीड था उनका। उम्मीद जिंदा रखिए जनाब, आज हंसने वाले कल तालियां बजाएंगे, यहां पर उम्मीद जताई है बल्लेबाज ने। ओ बिग हिट, प्रॉपर बल्ले के रडार में आई है, और रोहित शर्मा के बहुत बड़े फैन है ये खिलाड़ी। और ये लीजिए, इनके बल्ले से आता हुआ दमदार हिट चरण। अपेक्षा कर रही थी कि इस ओवर में 10-12 रन आए, तो पहली गेंद के ऊपर वो रन मिले हैं। रोकना पड़ेगा गेंदबाज को, रोकना पड़ेगा, ये रन ना खर्च करे। आखिरी ओवर के जो रन है ना, वो आपके लिए महंगे गिर सकते हैं, इसीलिए थोड़ी सी सोच समझ कर गेंदबाजी कीजिए। इसी 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 27 रन। चलिए, नई गेंद दीजिए मैदान के अंदर, अगर गेंद गुम होती है तो तुरंत आप मैदान के अंदर गेंद दीजिए। स्पीडअपच सांगितलं, नवीन बॉल द्या, नंतर पहिले माहिती ना तुला, आठवते का पंकज, जर बॉल जालीमध्ये गेला 15 पण धावून काढा, सामना जिंकला।
मग बॉलची लोकर जात नाही तोपर्यंत तोच बॉल भाई लोग गायब। ओ इस बार अच्छी गेंद थी, यहाँ पर पुल करने का प्रयास जरूर किया था, बल्ले और गेंद का संपर्क नहीं, अच्छी वापसी। देखिए समय जब खराब चलता है ना दिनेश बंधु तो लोग हाथ नहीं हमेशा गलतियां पकड़ते हैं। और ये लीजिए यहाँ पर अच्छी कमबैक, थोड़ी सी गलती की थी पहले 2 गेंदों के ऊपर, उसके बाद ये शानदार कमबैक नजर आता हुआ। भगवान हीरा सभी को बनाता है, फिर चमक हमें खुद ही लानी पड़ती है। मौका बनेगा इस बार, मिस टाइमिंग है, फील्डर कैच ड्रॉप। देखिए यहाँ पर प्रशांत ऋषभ का कैच यहाँ पर छोड़ा है, 1 रन मिलेगा, 1 रनों की मदद से स्कोर बढ़ता हुआ है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 28 रन, आखिरी 2 गेंदों का खेल बचा हुआ है। इंतजार मत कीजिए, सही समय कभी नहीं आता, अब शुरुआत तो कीजिए, हर समय आपके लिए सही है। अच्छा वापसी गेंदबाज के द्वारा, इस बार हवा में गेंद है, ज्यादा ऊंचाई पर, फील्डर गेंद के नीचे और क्या शेकआउट ड्रॉप, क्या कर रही है। ये छोटे छोटे क्षण है ना, आपके अंतिम क्षणों में बहुत कुछ बताएंगे बंधु, ये गलतियां ना करना। 2 कैचेस ड्रॉप, जहां पर डबल मिला, इससे पहले कैच ड्रॉप हुआ वहां पर सिंगल मिला। चाहिए कहीं ना कहीं ये जो रन है एक्स्ट्रा फिजूल के आप जो खर्च कर रहे हैं ना, आपके लिए महंगे साबित हो सकते हैं। बड़ी जीत के आपको कभी कभी बड़े जोखिम भी उठाने पड़ते हैं। रन बने टोटल 30, अकेले बल्लेबाज आप देख सकते हैं ऋषभ ने बढ़िया बल्लेबाजी की है। चलिए इस बार बल्ले का बाहरी किनारा, ओवर की समाप्ति, 10.00 के करंट रन रेट से यहाँ पर रन बने हैं टोटल 30। जीतने के लिए 18 गेंदे 31 की जरूरत, रन बनाएंगे, रनों को रोका जाएगा, इसका आंखों देखा विवरण करेंगे बेल्लौली वारदोली ग्राम पंचायत के विद्यमान सदस्य तथा भावी ग्राम पंचायत उप सरपंच दिनेश बंधु इनके पास। धन्यवाद, तब तक सुनते हैं डीजे लाड़ीवली रासायनिक की धमाकेदार संगीत। आर्यन चिरले बनाम बेलपाडा 11 बेलपाडा या 2 संघादरम्यानची ही लढत पूर्वार्धाचा विचार केला, पहिलं षटक विनय मात्रेचं अफलातून राहिलं 4 धावांचं, पण त्यानंतर मात्र सनीत ठाकूर आणि ऋतिक मात्रेनं प्रत्येकी 13 धावा मोजल्या आणि त्याच्यामुळे 3 षटकांच्या समाप्तीनंतर दाभोळकर धावा लागल्या तब्बल 30। 18 चेंडू 31 धावांची गरज। चला 2 फलंदाज आपण चला लगेच मैदानाकडे, कारण अजूनही एक सामना आहे आणि नंतर लगेच आपण वळूया सन्मानाकडे की ज्यांच्या आवाजानं संपूर्ण महाराष्ट्र मात्र मंत्रमुग्ध झालाय। रॉकस्टार समालोचक प्रवीणजी गायकर वाकडी यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल। पंकज घरत यांच्या शुभ हस्ते मात्र सन्मान केला जातोय। आदरणीय उत्तम दर्जाचा हा एक महान समालोचक, हिंदीचे मुलुक मैदान तोप म्हणजे ओळख राहिली आहे, ते प्रवीणजी गायकर सर यांचा यथोचित सन्मान मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात येतोय। चतुर्थ हिंद केसरी, क्या बात। अठरा चेंडू 31 धावांची गरज। कशा प्रकारचा खेळ राहतो मागच्या सामन्यामध्ये मात्र अफलातून इनिंग्स राहिली रोहनची। रणजित ठाकूर, धोन, बंधुराज, रोहन कडू आणि रणजित ठाकूर मात्र 2 सलामीर होऊन मैदानाकडे रवाना होतील। 18 चेंडू 31 धावा, कसं राहील आव्हान।
गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा चिरले संघ कमबॅक करेल का? सावरकर संघानं मात्र एक बाय घेत अफलातून खेळ त्यांनी दाखवला सावरकर संघानं. कारण पहिला सामना कृषिका 11 वेसवी संघाच्या विरोधात ते हरता जिंकले. तिथून मात्र ज्यांनी घेर बदलला त्यानंतर मोरिया 11 सावरकर संघाने मागे वळून पाहिलं नाही आणि मग आपल्या गुणवत्तेला न्याय देत तो संघ मात्र इथपर्यंत पोहोचला. यानंतर सामना लगेच असणार आहे. जसा पूर्वार्ध संपेल त्याचा आपलं कर्णधारण लगेच रेडी राहायचं आहे. कारण आत्ता वेळ नाही आहे. चला सामना सुरू करा. बॉल चॉईस झालेत दोन्हीही, त्याच्यामुळे एक बॉल पंचांकडे द्या आणि एक बॉल मात्र द्यायचं आहे गोलंदाजाकडे. एकशे 32 विकेट्स 108 षटकामध्ये पडले. या धावपट्टीचा विचार केला तर प्रणय मात्र गुणलेखनाची किती उत्तम भूमिका निभावताना. लेट्स प्ले. गोलंदाजीच्या मार्कवर विनीत मडवी. रोहन कडू असेल स्ट्राईकवर. 18 चेंडू 31चं गणित. 18 चेंडू 31चं गणित. सावरकर संघात संघनायक रेडी आहे. वाट बघतोय कोणता संघ येईल. 31 धावांचा पाठलाग करणारा की 31 धावांचा पाठलाग रोखणारा. चला सामना सुरू करा. पहिला चेंडू चांगल्या रीतीने लॉंग ऑफच्या दिशेने टोलवलाय. खराब क्षेत्ररक्षण सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात येतं आणि त्याचबरोबर स्ट्राईक सुद्धा रोहन कडूकडे राहते. पहिल्या चेंडूवर 2 धावा येत आहेत. चांगली सुरुवात करून दाखवली आहे. कारण 31 धावांचं आव्हान आहे. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर रोहन कडू 2 या धावसंख्येनं स्वतःचं आणि संघाचं खातं उघडत आहे. विनीत मडवी गोलंदाजीच्या मार्कवर हा झेल मात्र झालाय. यष्टरक्षक चकला, परंतु फर्स्ट लिव्हच्या दर्शकांना काय सुंदर टायमिंग दाखवलं आणि रोहन कडूची बहुमूल्य विकेट्स मात्र कमावली आहे. खऱ्या अर्थाने विचार केला तर पंकज पहिल्यासारख्या घागरी आता राहिल्या नाही आहेत. त्याच्यामुळे टॅपचं पाणी फिल्टरचं पाणीच पिलं जातं. आजकाल सगळ्यांना ॲडव्हान्स पाहिजे, सगळ्यांना मॉडर्न पाहिजे. त्याच्यामुळे घागरीमध्ये कुणाला रस नाही आहे. फिल्टरचं पाणी. तडाखे बंद फलंदाजी आहे. कारण बेलपाडा संघाच्या फलंदाजांनी तो खेळ दाखवलाय. ज्याप्रमाणे त्यांचा खेळ राहिला मागच्या सामन्यात सुद्धा जाईल त्या फलंदाजाने प्रहार केले आणि त्याच्यामुळे तो संघ तिथे विजयी झाला आणि असाच खेळ दाखवला जातोय. स्ट्राईकवर आला पहिल्यांदा आशिष कडू आणि त्यानं मात्र लगेच ठोकला षटकार. सलग 3 षटकार ठोकले तर भूषण ठाकूर यांच्याकडून तब्बल 1000ची बक्षीस दिली जाईल. सलग 3 षटकार आशिष कडू ठोकतोय पहिला चेंडू षटकार. विनीत मडवीवर हा ठोकला षटकार. 8 धावा दाबलकरती लागल्या रोहन कडूच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एक तडाखा. आजच्या या कडाक्याच्या थंडीमध्ये मात्र उबदार खेळ सुरू आहे. आशिष कडूचा नावात कडवटपणा आहे, खेळामध्ये कडवटपणा दाखवतोय. ठोकतोय चौकार. विचार केला पंकजचा पूर्वी एकच बॉल असायचा खेळायला. आत्ता किती हवे तेवढे मिळायला लागलेत. खेळ बदलला, सगळंच बदललं. कारण पूर्वी एक बॉलवर सगळे खेळायचे. मग तर जुना होऊ दे अथवा त्याचा कव्हर जाऊ द्या. टेक्निकली परफेक्ट. खूप सुरेख. आजच्या रजनीमधला मी म्हणेन की हा सर्वात सुंदर फटका होता. अतिशय सरळ बॅटनं खेळला आणि अतिशय उत्तम दर्जाचा हा फटका. अगदी अक्कल हुशारीनं खेळलेला हा फटक्यानं धावा बहाल झाल्या तब्बल 2 आणि धाबळकर धावा लागल्या तब्बल 14.
एक बाद 14 धावा. अतिशय सुरेख फटका होता, कारण षटकार लगावला, चौकार लगावला, 2 धावा, 14 धावा लागल्या. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. चांगली सुरुवात. विनीत मडवीवर हल्ला केलाय आशिष कडून. सुरेख फटकेबाजी. आशिष कडूची बुद्धिमत्ता मना भावली, कारण त्याने रिकामी जागा हेरली आणि मिडॉनच्या दिशेने चेंडूर फक्त दिशा दिली. तडाका सूर्य, बाजी लावली जाते जीवाची आणि खेळाची गुणवत्ता सिद्ध करणारा हा मिडविकेटच्या डोक्यावरून आशिष कडू मात्र दाखवतो षटकार. बॉल घ्या आणि लगेच फिल्डिंग लावा. वेळ नाही टीम मीटिंगला. 3 षटकामध्ये वेळ नाहीये. 3 षटकांमध्ये आपल्याला टीम मीटिंगला वेळ नाही. परंतु पहिल्या षटकामध्ये 20 धावा अक्षरशः विनीत मडवीवर तुटून पडलाय आशिष. रोहन परतला, त्यानंतर आशिष कडू गेला आणि आशिषनं मात्र ठोकली. 1-2 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरीचा फटका. अतिशय उत्तम दर्जाची, उच्चतम दर्जाची क्वालिटी क्रिकेट मात्र आशिष कडूच्या या खेळानं दाखवले. स्ट्राईकवर फलंदाज असेल रणजित ठाकूर, तर ऋतुज घरत गोलंदाजीच्या मार्कवर. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या षटकामध्ये 20 धावा, 12 चेंडू 11 धावा. 12 चेंडू 11 धावा. खऱ्या अर्थानं बेलपाडा बेलपाडा सांगत तंबूमध्ये आनंद पसरलाय. ज्या प्रकारे ही फटकेबाजी झाली आहे, सुंदर खेळ राहिलाय आणि प्रत्येक खेळाडूने चांगला खेळ दाखवलाय. फुलटॉस. डगआउटमधून नका आवाज देऊ, त्याला वाटला तर घेईल. आणि इथे मात्र डगआउटचाच वाटला आणि त्याच्यामुळे लगेचच हा बॅट्समन कॉल आहे का? येस येस येस. इथे मात्र भीमरसाठी रिव्ह्यू आला आणि पंच पाहतायत. इथे पाहिलं जातं निरखून फेअर डिलिव्हरी, म्हणून स्वतःला मनाला पटेल ते करावं, लोकांचं ऐकून नाही करायचं. रोहन सांगत होता पण नाही ऐकणार कोण, ऐकायची सवयच नाही आम्हाला. आणि ते मात्र हा फटका पाहतो. 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न. रोहनकडे अनुभव खूप मोठा आहे मित्रांनो, त्याच्यामुळे इथून आवाज दिला, त्याला मजबूर केला अक्षरशः की तू रिव्ह्यू घे. आणि धाव मात्र मिळते. ते फक्त 1 हात गणित उरतं आहे. 10 चेंडू आणि 9 धावा. 10 चेंडू 9 धावा. स्ट्राईकवर असेल तो रणजित ठाकूर. ग्राउंडच्या 4 बाजूने आवाज येतो. 4. प्रत्येकाला जिंकायचं आहे, प्रत्येकाला या ट्रॉफीवर आपला हक्क गाजवायचा आहे, प्रत्येकाला ही ट्रॉफी खांद्यावर उचलायची आहे. 1 पाऊल पुढे टाकायचे, पण अजून एक अडथळा सावरखारमध्ये उभा आहे, त्याच्यामुळे त्यांनाही जिंकायचं आहे. गोलंदाज ऋतुज घरात 3 चेंडूमध्ये 3 धावा त्यानं मोजलेत. या धावा येतील, या धावा फाईन लेख्यामधून चेंडू जातोय भरता वेगानं. लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू गेला, सरळ आलाय. हा मात्र यशाचा मार्ग सुकर करणारा चौकार. चेंडू 4 धावा. 8 चेंडू 4 धावा. कमालीचा खेळ राहिलाय. आशिष कडूचा खेळ अफलातून राहिलाय. 31 धावांचा पाठलाग या कडाक्याच्या थंडीमध्ये कठीण या मैदानावरती जरूर होता, पण त्यानं जो होतकरूपणा दाखवला ना तो लाजबाब. अक्कल हुशारची क्रिकेट तो खेळलाय. फटके तर दाखवलेच त्याने, परंतु ज्याप्रमाणे हुशारी दाखवली, मिडॉनच्या दिशेने चेंडू टोलवले, रनिंग पिढीचं विकेट चांगली दाखवली
आणि इथे मात्र निर्धाव चेंडू सांगता होते 7 चेंडू आणि 4 धावा. 7 चेंडू 4 धावांची गरज. विचार विनिमय केला जातो. रणजित आणि आशिष मात्र विचार विनिमय करतायत कशा प्रकारचा खेळ करायचा आहे हे सांगितलं जात आहे. सुरेख फटका. मी पुन्हा एकदा म्हटलं होतं की स्टँडर्ड दर्जाची क्रिकेट आहे. उत्तम क्रिकेट तो खेळतोय. त्याने मला दिशा दिली. मिडॉनच्या दिशेनं धाव मात्र मिळते फक्त 1. आता 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. टीम मिटिंगसाठी अलाव नाही आहे आयोजकाकडून. त्याच्यामुळे टीम मिटिंग फार वेळ तुम्ही घेऊ नका. 3 षटकांच्या खेळामध्ये आपल्याकडे ऑलरेडी वेळ खूप कमी आहे. कारण अजूनही एक सामना खेळवायचा आहे आणि 2:30 वाजलेत. चला आयोजकांना विनंती आहे प्रेक्षकांना की प्रेक्षकांनी बाहेरून प्लीज आवाज देऊ नका. आनंद प्रत्येकाने लुटा परंतु कमेंट्स नका पास करू प्लीज. आयोजकांकडून विनंती आहे. आशिषकडून षटकार मारला तर 1000ची बक्षीस भूषण ठाकूर यांच्याकडून दिली जाईल. 3 धावांची गरज आहे. चेंडू हवेत आहे. सामना अजून संपला नाहीये. सामना अजून संपला नाहीये. धावा दिसत आहेत भले ही 3 परंतु फलंदाज झाला बाद. तीन धावा दिसत आहेत सोप्या परंतु पंकज डोंगरापासून ठोकर कधीच लागत नाही. ठोकर लागते छोट्या छोट्या अडथळ्यांपासून. ते स्टँडर्ड क्रिकेट पाहिली आहे. कारण आजचे सगळे सामने बघा तुम्ही मोठ्या धावांचा पाठलाग करत करत आले आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 9 धावा, शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावा, शेवटच्या ओव्हरमध्ये 14 धावा झाल्या नाहीत. ही सगळ्यात मोठं टर्निंग पॉईंट आहे क्रिकेटमध्ये. 7 धावा 5 मध्ये नाही झाल्या. 9 धावा त्या सामन्यामध्ये होत्या. आता 5 चेंडू आणि 3 धावा. ज्या नंदन ठाकूरनं 9 धावा वाचवल्या, ज्या नंदन ठाकूर 9 धावा वाचवल्या तोच या 3 धावांसाठी प्रयत्न करेल का? कारण 8 चेंडूमध्ये 1 धाव झाली नव्हती क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये. त्याच्यामुळे इथे विचार केला जाईल का, सामन्यामध्ये अजून घुसलं जाईल का, आणखीन एकाच निर्धाव चेंडू सामन्याची रंगत वाढवेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय सनीत ठाकूरला. चांगलं क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण. काय बात, क्या बात, क्या बात. सुंदर क्षेत्ररक्षण दाखवलंय पण धावा तुटपून जाईल. त्याच्यामुळे धाव मात्र एक येते. चांगला प्रयत्न केला. कव्हरच्या दिशेनं थोडासा पुढे राहिला 30 यार्डाचा तो आणखीन, पण चांगला प्रयत्न होता. 1 धाव मात्र आली. आता गणित उरतंय 4-2. 4 चेंडू 2 धावा. 1 निर्धाव चेंडू सामन्याची रंगत वाढवेल. एक निर्धाव चेंडू सामन्याची रंगत वाढवेल. 1 धाव घेणं किती अवघड आहे. षटकार मारणं सोपं भलेही असेल पण 1 धाव किती अवघड आहे. हा सामना गरम केला जाईल. या सामन्याला वाफ दिली जाईल. या सामन्याला रावजी चाय पाजला जाईल. या सामन्यामध्ये मात्र रंगत भरली जाईल. कारण गणित उरत आहे 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. इथे विचार विनिमय केला जातोय कारण वातावरण तापलाय. सामना गरम आहे. त्यांना माहिती आहे की 3 धावा वाचवण्यासाठी प्रयत्न जर केले ना, कारण प्रयत्न अंती परमेश्वर असतो. आपण फोड कधी केलीच नाही. प्रयत्न करून झाले, खूप प्रयत्न केले की मग परमेश्वर पावतो. इथे तसाच प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत सामन्यावर कमांड जरूर दाखवला बेलपाडा इला बेलपाडा संघानं, परंतु हा सामना सोडायला तयार नाहीये आर्यन चिरले संघ. गणित फक्त उरला 3 चेंडू 2 धावा. हा चेंडू निर्धाव आला तर 2 ला 2 राहू शकतात आणि पहिल्या दिवशी खऱ्या अर्थानं सामना वाचवला तो जांभारली संघानं. नंदन ठाकूर गेम इज ओव्हर, गेम इज ओव्हर. मला थांबायचं नाहीये. रिकामी जागा हेरली आणि चांगला विजयी फटका लगावला. फलंदाज दयानंद मात्रनं विजयी होतोय. बेलपाडा संघ चला
बेलपाड संघ संगनायक रोहन तुम्ही कॅप्टनला पाठवा. कॅप्टन या टॉस करा लगेच आणि लाईनअप करायचे. सावरकर संघात संगनायक रेडी आहे आणि सामन्याचा सामनावीर